तुम्हाला सांगणार आहे की आम्ही हा प्रोजेक्ट होऊन देणार नाही. हा प्रोजेक्ट फक्त जितेंद्र जाधव करेल आणि रुस्तमजी करेल. बाकी कुठचाही बिल्डर इथे आम्ही आणून देणार नाही. त्या दिवस आले होते बिल्डरची माणसं घेऊन, त्यांना पण आम्ही काय उत्तर द्यायचं ते दिलं होतं. त्यासाठी आम्हाला दुसरा बिल्डर पण नको. आम्हाला अजून प्रोजेक्ट पुढे नाही न्यायचा आहे. 10, 15, 20 वर्ष अजून मागे नाही जायचं आहे. आम्हाला हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कसा होईल हे बघायचं आहे आणि लवकरात लवकर कसा पूर्ण करू शकेल हे बघायचं आहे. म्हणून हा प्रोजेक्ट रुस्तमजी आणि जितेंद्र जाधव हेच करणार. बस. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद लताताई. प्रकल्प हा तुमचा आमचा आहे. प्रकल्पामध्ये राहणाऱ्या माणसांचा आहे आणि हा प्रकल्प जे पात्र होणार आहेत त्यांच्यासाठी आहे. हा प्रकल्प तुमच्या आमच्या हक्काचा आहे, येथील रहिवाशांचा आहे. तरी बंधूंनो, या प्रकल्पात काही पैसेखोर लोकांनी 103 लोक बाहेरची आणलेली आहेत. त्यांना इथे थारा द्यायचा का? द्यायचा का? मी 130च बोललोय. आणखीन आहेत त्या आम्ही डिजिटल सगळं दाखवू तुम्हाला, कारण की आम्ही तोंडी बोलत नाही, पुरावा सकट बोलतो. बॅनर तयार आहे, फक्त तो लावायचा बाकी आहे. कारण की आजची मीटिंग होती म्हणून ते काम आम्ही ठेवलेलं आहे. ज्यावेळेस सत्यमेव जयते पॅनलचे अध्यक्ष बोलतात ना, फक्त हवा सोडत नाही, पुरावा सकट बोलतात. आणि ज्यावेळेस लोकांना पुरावा दिसतो ना, तेव्हा माहीत पडतं कारण की हा माणूस खरा बोलतो. त्यासाठी खरा बोलणारा माणूस नको आहे लोकांना. कारण की जो तुम्हाला खरं सांगतो, बाबा तुझी पात्रता होत असेल तो हो बोलतो, नाही तर नाही. आणि जे नाही बोललेले ते उठून जातात दुसऱ्यांच्याकडे. मग त्यांना असं वाटतं ह्यांच्याकडे जास्त मॉप आहे. माझी आई कधी कधी बोलते, अरे तुमच्याबरोबरचा माणूस तिथे गेला. म्हटलं जाऊन दे, काय फरक नाही पडत. त्याची पात्रताच येणार नाही. तो किती गेला, किती आपटलं, काय गेलं, तो मत देणार नाही. आम्ही पात्रता देणारी माणसं आमच्या बरोबर आहेत. ते बघा, ते अंधेरी विरार, अंधेरी सांताक्रूज इथून आलेली माणसं आहेत. आम्ही जबरदस्ती पैसा देऊन कुणालाच बोलवलेलं नाही. त्यांना माहिती आहे त्यांच्या हक्कासाठी कोण लढतोय, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र कोण करते. आणि त्यांच्यावर आम्हालाही धावायला लागते. म्हणून ही माणसं फक्त इमारतीतली नाही आहेत, ही भूखंडावरची पण माणसं आहेत, ही स्थलांतरित झालेली माणसं आहेत, ही जी हाल अपेष्टा सोसत आहेत, जे आमच्याकडं रडगाडं घेऊन यायची. मी भावा, मित्रा, लेका, माझ्या मुलाची मित्र घरात आणायला आम्हाला लाज वाटते. कारण की घुशीनी पोकरलंय, कशी आणायची आमची माणसं घरात. अशा लोकांसाठी साथ देणारा हा पॅनल आहे. आणि या पॅनलला दिवसेंदिवस मिळणारा सहकार्य बघून लोकांच्या पोटात गोळ्या निर्माण होते. तत्पूर्वी आमचे CEO हरचंद्र साहेब इथे आलेले आहेत. त्यांना लवकर जायचं आहे, तरी मी त्यांना विनंती करीन त्यांनी आपले मनोगत मांडावे. ठीक आहे. चंद्र साहेबांना 2 मिनिटं विनंती करेन की भाषण झाल्यावरती लगेच जाऊ नये आणि त्यांच्या सहकार्याने थांबावे शेवटपर्यंत. आपल्या प्रकल्पाचे CEO चंद्र साहेब भाषण करायला येत आहेत. ते आपलं मनोगत